तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज पराठे युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा टॉपिक असा आहे की ज्यांचे पण जेवढे पण युट्यूब चॅनल आहेत, चॅनल हॅक होत चाललेत भरपूर. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात एक झालं, दोन झालं, चॅनल हॅक होत चाललेत. तर चॅनल हॅक झाल्यावर काय करायचं मी सांगतो, पण ते पुढंच सांगतो मी काय होतं. मेल वगैरे टाकून आपण रिकव्हरी करू शकतो, ते पुढची गोष्ट आहे. पण हॅक कशामुळे होत आहेत बघा. असे बरेच क्रिएटर आहेत की असं सांगू शकत नाही की कोणाचं पण हॅक होऊ शकतं. ते जे बाहेरचे असतात ना, ते चॅनल हॅक करतात. कुठल्याही वेळेस कुठलं पण चॅनल हॅक होऊ शकतं आत्ता. कारण तुम्ही युट्यूबला सर्च करा, भरपूर चॅनल हॅक होत चाललेत, डायरेक्ट डिलीट होत चाललेत चॅनल. त्यामुळं चॅनल वाचवा, चॅनल सेफ ठेवा. चॅनल हॅक होत आहेत ज्यांचे पण, म्हणजे आपल्या जे मराठी कंटेंट क्रिएटर आहेत त्यांचं प्रमाण कमी, पण हिंदीचे जे चॅनल आहेत त्यांचे. आणि असं काय नाही की लाख सबस्क्रायबर वाल्यांचे हॅक होतात, 2 लाख सबस्क्रायबर, असं काय नाही. कोणाचा बी कधी बी हॅक होऊ शकतो चॅनल. ज्यांचं पेमेंट चालू आहे, ज्यांचं चालू नाही, त्यांचं पण चॅनल हॅक होऊ शकतो. त्यामुळं चॅनलची काळजी घ्या. आणि हॅक झाला ना तर सांगतो तुम्हाला काय करायचं. हॅक झाला ना, युट्यूबला मेल टाकायचा आणि 24 तासाने मेल टाकायचा. 24 तासात रिकवर होतो तुमचे चॅनल, जर प्रॉपर मेल टाकला तर. युट्यूबला जर प्रॉपर मेल टाकला ना, चॅनल 24 तासात रिकवर होतं. त्यामुळं चॅनलची काळजी घ्या, यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे की भरपूर चॅनल आत्ता हॅक होत चाललेत यूट्यूबचे. त्यामुळं सांभाळून सिक्युरिटी पासवर्ड वगैरे, गुगल पासवर्ड वगैरे कोणाला शेअर करू नका. आणि पेड मॉनिटायझेशनच्या नादी वगैरे लागू नका. पैसे देताल यूट्यूब चॅनल. आणि हां, यूट्यूब चॅनल ह्याच्यामुळं बी हॅक होण्याची शक्यता काय सांगतो तुम्हाला. जर तुम्ही पेड मॉनिटायझेशन घेतलं आणि समजा पुढच्याला लिंक दिली, तो पण हॅक करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही जर व्हॉट्सअपमध्ये लिंक शेअर करत असलात तर ठीक आहे, पण समजा अदर ॲपवर जर लिंक शेअर केली ग्रुपमध्ये, तर ते अशा ॲपमध्ये आहेत ना, म्हणजे समजा भरपूर ग्रुप आहेत, नवीन ग्रुपला तुम्ही ॲड वगैरे झाला बाहेरच्या, तर काय होतं, यूट्यूबचे आहेत ना हॅकर भरपूर आहेत बाहेरच्या कंट्रीतले, आपल्या बी इंडियात आहेत. तर सांगू शकत नाही कोण कसं आहे, कुठल्या बी चॅनल हॅक करू शकतात. त्यामुळं चॅनल वाचवा, चॅनलला सेफ ठेवा, सिक्युरिटी कोड वगैरे चेंज करा. परत तुम्हाला सांगतो, पासवर्ड वगैरे रिकवर करून घ्या. मी पण पासवर्ड चेंज केलेला आहे. आणि मेल पडतो तुम्हाला 24 तासात कुठनं हॅक झालंय ते. पण ते चॅनल परत भेटण्याची शक्यता कमी आहे. त्याला खूप आपल्याला हे करावं लागतं, काय बोलतात, ज्याला यातली प्रॉपर माहिती आहे ना त्याला सांगावं लागतं. आता मी आणू शकतो कारण मला माहिती आहे, पण जे नवीन युट्यूबर आहेत आपले मराठी ह्याच्यात, बरेचसे युट्यूबर आहेत की व्हिडिओ बनवतात, व्हिडिओ काढतात, व्हिडिओ टाकून देतात. तर पण चॅनल हॅक झाल्यावर काय करायचं कोणालाच माहित नसतं. त्यासाठी व्हिडिओ बनवलेला. चॅनल हॅक झालं तर रिकव्हरी मेल टाकायचा युट्यूबला, चॅनल रिकवर होतं. पण ती पुढची गोष्ट आहे हॅक झाल्याच्या. पण काळजी घ्या चॅनलची, चॅनल हॅक होत चाललेत, भरपूर चॅनल हॅक होत आहेत. ज्यांचे जास्त सबस्क्रायबर आहेत, के मध्ये वगैरे सबस्क्रायबर आहेत, अशांचे 1000, 10,000 असे सबस्क्रायबर आहेत, 2-2 हजार, 3-3 हजार त्यांचं पेमेंट चालू आहे. असं काय नाही, कोणाचं बी चॅनल हॅक होऊ शकतं. त्यामुळं चॅनलची काळजी घ्या, चॅनल भरपूर हॅक होत चाललेत. तर यासाठी व्हिडिओ बनवलेला. हॅक झाल्यावर काय करायचं ते पुढं सांगेलच मी, की काय करायचं हॅक झाल्यावर चॅनल. तर चॅनलची काळजी घ्या, चॅनल होत चाललेत हॅक. तर कसा वाटला व्हिडिओ, इन्फॉर्मेशन म्हणजे सावध केलं तुम्हाला की चॅनल हॅक होत आहेत. काळजी घ्या यूट्यूब चॅनलची तुमच्या. बाकी काय नाही, यासाठीच ब्लॉग बनवलेला. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि अशाच ब्लॉगसाठी
व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. आणि चॅनल हॅक झाल्यावर काय करायचं, कसं मेल बिल टाकायचं ते पुढे मी सांगालच तुम्हाला काय करायचं. आत्ता तरी एवढं सांगतो की चॅनल हॅक होत आहेत, त्यामुळं काळजी घ्या. चला बाय, धन्यवाद.